कोणत्याही नेत्यानं कोणत्याच जातीचं भलं केलेलं नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं आहे। मागासलेपण हे राजकीय फायद्याचा विषय आहे। भांडण सुरू आहे, मात्र नोकऱ्याच नाहीयेत असं सुद्धा गडकरी म्हणतायत। राज्यात एकीकडे जातीवर्ण आरक्षणाचा विषय चर्चेत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात आपलं परखड मत मांडलेलं आहे। आजवर कोणत्याही जातीच्या नेत्यानं त्यांच्या कोणत्याच जातीचं भलं केलेलं नाही। जेव्हा आपल्या जातीचा नेता बनतो तेव्हा माझ्या बायकोला तिकीट द्या, माझ्या मुलाला तिकीट द्या, माझ्या साल्याला तिकीट द्या, नाहीतर माझ्या ड्रायव्हरला द्या असं म्हणत असतो। या पलीकडे कोणीच कुठे जात नाही। सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षण आणि जातीपातीच्या भांडणावरनं आता हे परखड मत नितीन गडकरी यांनी मांडलेलं आहे। जात पात पंथ धर्म आमचा जातवाला, कोणी जातवाल्या नेत्यांनी कोण्या जातीचं भलं नाही केलं, माफ करा मला। आणि जेव्हा तो जातवाला नेता बनते तो म्हणते माझ्या बायकोला तिकीट द्या, माझ्या मुलाला द्या, माझ्या साळ्याला द्या, माझ्या भाटव्याला द्या, नाही दिलं तर माझ्या ड्रायव्हरला द्या। याच्या पलीकडे कोणी कुठं जात नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।